मावळ लोकसभेतील उद्धव ठाकरेंचे वाघ संजोग वागेरे हे आज आपल्या प्रचाराची सांगता करतायत। शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ते शर्तीचे प्रयत्न करणार आहेत आणि आपण आज त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत। काय प्रयत्न करताय आपण, कारण 25 लाख मतदार आहेत, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलोय का आणि शेवटच्या दिवशी प्रचाराची आखणी नेमकी आपण कशी केलेली आहे? आता याच्यामध्ये प्रचाराची शेवटची आखणी म्हणजे आम्ही मतदारांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आज आत्ता बाईक रॅली आहे आणि ही बाईक रॅली आणि नंतर पदयात्रा आहे आणि त्यानंतर दुपारी माननीय नितीन बानगुडे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सांगता सभा काळेवाडी या ठिकाणी होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मतदारसंघामध्ये प्रत्येक गाव, वाड्या, वस्ती, शहर, मोहल्ला, प्रभाग या सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन हाऊस टू हाऊस प्रचार केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे महायुतीतील सर्व घटक पक्ष जे आहेत, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांचा गट असेल, आप असेल, शेकपा असेल आणि आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि RPIचे अनेक गट आमच्याबरोबर आहेत आणि त्याचप्रमाणे आमचे संभाजी ब्रिगेड असेल किंवा इतर सर्व जे काही म्हणजे समविचारी सगळे तुमची एक महाविकास आघाडी झालेली आहे, त्यांचा सगळा तुम्हाला पाठिंबा आहे। खरं तर लढत ही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी आहे। आता म्हणजे तुमच्यासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातले वाघ आहेत, श्रीरंग बारणे, किती आव्हान होतं तुमच्यासमोर? 2 वेळा ते खासदार झालेले आहेत। नाही, याच्यामध्ये ज्या पद्धतीनं ते समोरची जी व्यक्ती आहे किंवा ज्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही म्हटलं गेले की आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा ओरिजिनल पक्ष आहे आणि ज्यांनी गद्दारी केली यांच्याबद्दलची नाराजी आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी उद्धव साहेबांना सोडून काही मंडळी गेले आणि त्यामुळं जे वातावरण या मतदारसंघामध्ये झालेलं आहे ते अतिशय वेगळ्या पद्धतीनं झालेलं आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी त्याचा फायदा निश्चितच आम्हाला होईल याची खात्री आम्हाला आहे। आत्ता 2 दिवसांपूर्वी अजित पवारांच्या उपस्थितीत एक सभा मावळ लोकसभेत म्हणजे मावळमध्ये झाली। त्यावेळेला तिथं आपले विरोधी उमेदवार बारणे यांनी सांगितलं की त्यांची थोरली वहिनी ही वाघेरेंची आहे। आता ते ओळखायला लागलेत तुम्हाला? मला असं वाटतं की ते आता नशीब ठीक आहे, त्यांनी मला ओळखलं। मग आता काय निकाल काय होईल? आज प्रचाराचा हा शेवटचा दिवस आहे, सगळा तुम्ही प्रचार केलेला असेल, त्यांची हॅट्रिक होणार की नवख्या उमेदवार खासदार होणार? नाही, याच्यामध्ये हॅट्रिक होऊ किंवा न होऊ किंवा नवख्या उमेदवाराला मतदार राजा निवडून देऊ हा भाग वेगळा आहे आणि या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये जर सांगितलं तर या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झाला नाही आणि आज आपण जर बघितलं तर या मतदारसंघातील प्रत्येक नागरिक हा सुज्ञ आहे आणि तो निश्चितच महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देईन याची खात्री मला आहे आणि आपल्याला 4 तारखेला नक्कीच कळेल की या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार म्हणून मतदार राजा मशालीच्या समोरील बटन दाबून निश्चितच 4 तारखेला आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करेल। तर आज प्रचाराची म्हणजे 4थ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता, प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत आणि त्याच अनुषंगाने प्रचाराचा शेवट आज महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे यांचा कसा असेल हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। विश्वास आहे त्यांना, तेच यावेळचे खासदार होतील। कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजिम मुल्ला, ABP माझा, मावळ, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।